नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर आपण इयत्ता 8वीच्या सायन्स भाग 1 मधील पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन या धड्याला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते. मग सर्व हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः बनवितात, म्हणून आपण त्याला स्वयंपोषी असे म्हणतो. मानव यासारखे जे काही प्राणी आहेत, त्यातील प्राणी जे आहेत ते काय करतात, वनस्पतींवरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अवलंबून असतात. म्हणजे कसं, तर काही प्राणी जे आहेत ते शाकाहारी असतात, काही मांसाहारी असतात. तर मानवासारखे काही प्राणी हे मिश्राहारी असतात. तर सर्वप्रथम आपण पिकांविषयी धडा घेतलेला आहे, त्यामुळे प्रकाश संश्लेषण ही क्रिया काय असते हे माहिती असणं गरजेचं आहे. तर नक्की प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, तर हिरव्या ज्या वनस्पती आहेत ज्यांचा रंग हा हिरवा असतो आणि तो हरित लवकामुळे असतो किंवा हरितद्रव्यामुळे असतो. तर ह्या हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये हरित लवक, कार्बन डायऑक्साईड, क्षार व पाणी यांचा वापर करून अन्नाची निर्मिती करतात. याला आपण काय म्हणतो, प्रकाश संश्लेषण क्रिया असे म्हणतो. याच्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया तर तुम्हाला कळालीच असेल. तर हे अन्न उत्पादन आणि लोकसंख्या. तर लक्षात घ्या, पूर्वी काय केलं जात असे, तर जो काही आदिमानव होता हा शिकार करत होता किंवा फळं तोडून खात होता. पण नंतर त्यांच्या लक्षात काय आलं की बी जर जमिनीवर पडली तर ती उगवते. बरोबर आहे. याच्यानंतरच शेती जो व्यवसाय आहे याला सुरुवात झाली. ऍक्च्युली तो त्यावेळेस व्यवसाय नाही, फक्त आपल्या पोटाचे साधन असंच होतं, जगण्याचे साधन म्हणूनच शेती केली जात होती. मग हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती होत गेली आणि सध्याची जी अगदी प्रगत शेती आहे ही या शेतीला सुरुवात झाली. तर अन्न उत्पादन आणि लोकसंख्या याच्यामध्ये नक्की रिलेशन काय आहे, तर जास्त लोकसंख्येसाठी अधिक अन्नाचे उत्पादन करणे गरजेचे आहे. म्हणजे ज्या देशाची लोकसंख्या जितकी जास्त तितकं तिथं अन्नधान्य जे आहे त्याचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये असणे गरजेचं आहे. कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन करणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक देशामध्ये जास्त प्रमाणात जागा उपलब्ध आहे असं नाही. कारण भारतासारख्या देशामध्ये सुद्धा कमी क्षेत्र असणारे शेतकरी आहेत ज्यांची शेती कमी असते. त्यामुळं जर लोकसंख्येला, या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करायचा असेल तर कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त अन्नधान्याचं उत्पादन घेणं गरजेचं आहे. अन्नाचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, अन्नाचे योग्य वितरण करणे गरजेचे आहे आणि नियमित उत्पादनाची गरज याच्यामध्ये असते. कारण नुसतंच अन्नाचं उत्पादन घेणं महत्वाचं नाहीये, तर त्याच्यानंतर त्याची जी काही साठवण आहे किंवा त्याचा ट्रान्सपोर्ट आहे, योग्य रीतीने ते लोकांपर्यंत पोहोचते की नाही, ह्या सर्व क्रिया देखील काय आहेत, गरजेच्या आहेत आणि नियमित उत्पादन घेणे देखील गरजेचे आहे. नंतर आहे ते पीक व पिकांचे वर्गीकरण. कारण आपण अन्नधान्य उत्पादन बघत आहोत, म्हणजे मुख्य भाग जो आला तो म्हणजे पीक. तर पीक व पिकांचे वर्गीकरण मध्ये सर्वप्रथम पीक म्हणजे काय, जेव्हा कोणत्याही एका ठिकाणी एकाच प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढविल्या जातात त्यालाच पीक असे म्हणतात. तर लक्षात घ्या, आपण शेतामध्ये अगदी आपला एक गादा असू देत अथवा जास्त शेती असू देत, आपण एक ठराविक क्षेत्रामध्ये तेच पीक घेतो, म्हणजे एकाच प्रकारचे. उदाहरणार्थ काय करतो, भात असेल तर भातच घेतला जातो, मका असेल तर मका, भुईमुग असेल तर भुईमुग. बरोबर आहे. त्याच्यानंतर तर ह्या पिकांचे प्रकार पडतात. तर खरीप पिके आणि रब्बी पिके हे आपल्याला प्रायमरीला पण झालेलं आहे. तर पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरीप पिके असे म्हणतात. मग पावसाळ्यामध्ये म्हणजे भारतामध्ये पावसाळा केव्हा असतो, तर जून ते सप्टेंबरच्या दरम्यान. त्या काळामध्ये जी काही पिकं घेतली जातात तर त्यांना खरीप पिकं असं म्हणतात. तर उदाहरणार्थ भात, मका, भुईमुग. भुईमुग म्हणजे
शेंगा ज्या असतात, तुम्ही शेंगदाणे म्हणताय ना, ते म्हणजे भुईमूग, कापूस आणि सोयाबीन रब्बी पिके. तर हिवाळ्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांना रब्बी पिके असे म्हणतात. तर हिवाळा आपल्या भारतामध्ये आहे ऑक्टोबर ते मार्च, ऍक्च्युली फेब्रुवारी पर्यंत तरी असतोच. तर ह्या ऑक्टोबर ते मार्च या महिन्यामध्ये जी पिकं घेतली जातात, म्हणजे हिवाळ्यामध्ये जी घेतली जातात, त्यांना रब्बी पिके असे म्हणतात. उदाहरणार्थ गहू, चना, वाटाणा, मोहरी आणि जवस, किंवा ज्याला आपण अळशी असं म्हणतो. तर पिकांच्या उत्पादनाच्या मूलभूत पद्धती आहेत. पिकांच्या मशागतीमध्ये शेतकऱ्यांना अनेक उपक्रम किंवा ज्या क्रिया आहेत त्या ठराविक कालावधीनुसार करावे लागतात. यालाच कृषी पद्धती असे म्हणतात. तर काय केलं जातं, डायरेक्ट आता भाताचं पीक घ्यायचं आणि एप्रिल किंवा त्याच्या आधी डिसेंबरला लावतो असं होत नाही. काही क्षेत्रामध्ये ते केलं जातंय, पण सर्रास जे आहे ते मेच्या एंडला किंवा जूनला आपण काय करतो, भात पेरणी करतो. मग ती पेरणी करणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हुट्ट घालतो, रान जे आहे उगवलेलं ते जाण्यासाठी, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याला खत घालणे, गरज पडल्यास पाणी देणे, त्याच्यानंतर कृत्रिम खते असतील तर ती सुद्धा त्या पिकांना घातली जातात, किंवा जर सेंद्रिय खत असेल तर ते देखील वेळोवेळी दिलं जातं, युरिया मारलं जातं. मग अशा त्याच्यानंतर काय केलं जातं, तर योग्य रीतीनं पिकांची वाढ झाल्यानंतर पिकांची कापणी केली जाते. म्हणजे हे काय झाले, वेगवेगळे उपक्रम झाले आणि ते ठराविक कालावधीनुसारच केले जातात. त्यांनाच कृषी पद्धती असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये काय येतं, मशागत करणे म्हणजे जमीन तयार करायची, पेरणी करणे, खत आणि कृत्रिम खते मिसळणे, जलसिंचन, तणांपासून संरक्षण, कापणी आणि साठवण. म्हणजे सर्वप्रथम जमीन तयार केली जाते, ती जमीन तयार करून पेरलं जातंय, मग त्याच्यामध्ये खत, कृत्रिम खतं पण मिसळली जातात, पाणी पुरवठा व्यवस्थित केला जातो, तो पण पिकांच्या नुसार, आणि तणांपासून संरक्षण. तर तण म्हणजे काय, आपण जे रान म्हणतो शेतामध्ये उगवणार, त्याला तण असा शब्द वापरलेला आहे. आणि मग कापणी आणि साठवण ह्या क्रिया केल्या जातात. नंतर आहे ते जमिनीची मशागत. तर जमिनीची मशागत म्हणजे नक्की काय, तर माती भुसभुशीत करणे, म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमस मिसळणे आणि मातीच्या थरांची आलटापलट करणे, याला जमिनीची मशागत असे म्हणतात. नांगरलेल्या जमिनीमध्ये मातीचे मोठे जे काही तुकडे असतात त्यांना आपण काय म्हणतो, ढेकळे असे म्हणतो. तर मातीच्या ह्या जमिनीच्या मशागतीमध्ये काय केली जाते, तर मातीच्या थरांची आलटापालट केली जाते आणि त्यामुळे काय होतंय, तर माती भुसभुशीत होते, ह्युमस किंवा खत देखील मिसळले जाते. तर हे ह्युमस हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल. तर ह्युमस म्हणजे काय, तर वनस्पती किंवा प्राण्यांचे अर्धवट कुजलेले जे काही अवशेष आहेत ते काळपट चॉकलेटी रंगाचे दिसतात, त्याला आपण ह्युमस असे म्हणतो. किंवा आपलं जे काही खत आहे ते सुद्धा तुम्ही बघितलं असाल तर थोडं काळपट तपकिरी रंगाचं असतं, आपण त्याला ह्युमस असं म्हणतो किंवा खत असं म्हणतो. मग ढेकळं सुद्धा जी मोठी मोठी असतात ती पेरणीच्या वेळेस अडचणी निर्माण करतात, म्हणून ती फोडली जातात. त्याच्यानंतर पेरणी केली जाते व जलसिंचनासाठी जमीन समतल केली जाते. कारण शेतामध्ये भात पेरल्यानंतर माहिती असेल तुम्हाला, जिथं खोलगट भाग शेतामध्ये असेल किंवा उतरता भाग असेल तर तिथं आपण काय करतो, तर ती शेत जमीन लेवल करण्याचा प्रयत्न करतो. तर ही कृषीची जी काही मशागत आहे, शेतांची मशागत आहे, ही करत असताना काही कृषी अवजारं वापरली जातात. तर कुठली आहे, जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे, नांगर आहे, फावडा आहे, कल्टिवेटर आहे. यांचा उपयोग काय केला जातो, तर जमीन भुसभुशीत करण्यासाठी केला जातो. ह्यातला सर्वप्रथम आपण नांगराचा उपयोग बघूया. तर नांगराचा उपयोग जमीन नांगरण्यासाठी केला जातो, पिकांना खत देण्यासाठी केला जातो आणि तण निर्मूलनासाठी केला जातो व माती बारीक करण्यासाठी देखील नांगराचा उपयोग केला जातो. तर हे नांगर जे आहे म्हणजे जे पारंपरिक एक प्रकारचा अवजार आहे, ते बनलंय कशापासून पाहिलंय तर सगळ्यांनी, पण आपण आज इथं माहिती घेऊया. तर हे अवजार कशापासून बनलेलं असते, लाकडापासून.
तर बैलजोडीच्या साहाय्याने ओढले जाते. याला लोखंडाची मजबूत त्रिकोणी पट्टी असते, त्यालाच आपण काय म्हणतो, फाळ असे म्हणतो. नांगरीचा लांब प्रमुख भाग लाकडापासून बनलेला असतो आणि त्याला आपण काय म्हणतो, तर दांडा असे म्हणतो. आणि दांड्याच्या टोकाला हँडल सारखा भाग असतो. त्याचे दुसरे टोक कशाला जोडलेले असते, तर तुळईला जोडलेले असते. आणि ही जी तुळई आहे ती काय केली जाते, बैलांच्या मानेवर ठेवली जाते. बैलांची एक जोडी आणि एक माणूस नांगराला सहजरित्या चालवू शकतात. हे आपण शेतामध्ये नांगर जो आहे तो चालवताना पाहिलेला आहे. तर 2 बैल 1 माणूस यांच्या साहाय्याने त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यातलं आधुनिक पद्धतीमध्ये एक लांब दांड्याचा नांगर इथं आपल्याला चित्रामध्ये देखील पाहायला मिळेल. लांब दांड्याचा नांगर कसा असतो तो, तर हे एक साधे अवजार आहे. याचा उपयोग देखील कशासाठी केला जातो, तर तण निर्मूलन म्हणजे रान जे आहे शेतातलं ते काढून टाकण्यासाठी आणि माती भुसभुशीत करण्यासाठी केला जातो. तर माती भुसभुशीत असणं फार गरजेचं आहे, कारण जितकी माती भुसभुशीत असतील तितकी मुळं देखील खोलवर जातात, हवा खेळती राहते, त्यामुळे पीक देखील चांगल्या प्रमाणामध्ये येतं किंवा उगवतं. याला लाकडी किंवा लोखंडी दांडा असतो. याच्या एका टोकाला लोखंडाची मजबूत रुंद आणि वक्र प्लेट बसवलेली असते. वक्र म्हणजे काय, थोडीशी वाकलेली प्लेट असते, ती बसवलेली असते. ते ब्लेड प्रमाणे कार्य करते, कारण हे धारदार आहे आणि बनवले कशानं, लोखंडानं, मजबूत अशा लोखंडानं बनवलेलं असते, म्हणून ब्लेड सारखं काम करतं. याला एखाद्या प्राण्याकडून ओढले जाते. एखाद्या प्राण्यांकडून म्हणजे सर्रास आपल्या भागामध्ये तरी बैलजोडीच वापरली जाते. नंतर आहे, तुम्ही जे शेतामध्ये नियमित बघता ते म्हणजे कल्टिवेटर, ज्याला मराठीमध्ये म्हणतात मशागतीचे यंत्र. इथे चित्रामध्ये देखील दाखवलेलं आहे. तर सध्या नांगरण्याची प्रक्रिया ही ट्रॅक्टरने कल्टिवेटरच्या साहाय्याने करतात. तर ट्रॅक्टरला कल्टिवेटर जोडलेलं असते आणि त्याचा उपयोग करून काय केले जाते, तर जमीन नांगरली जाते. कारण आधुनिक शेती जितकी केली जाईल तितकं काय होईल, पिकांचं उत्पादन देखील वाढण्यास मदत होईल. तर हे कल्टिवेटर आपण वापरतो ही आधुनिक पद्धत आहे, कारण बैलाच्या वापरानं काय होतं, वेळ देखील जास्त प्रमाणात लागतो, म्हणून कल्टिवेटरच्या वापराने काय होतात, मजूर पण लागत नाहीत जास्त आणि वेळ यांची काय होत असते, बचत होत असते. तर ज्यावेळी आपण शेती करतो त्यावेळी सर्वात पुढचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पेरणी, कारण मशागत तर झाली, आता काय केली जाते, पेरणी. तर पिकांच्या उत्पादनामध्ये पेरणी हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. पेरणीपूर्व चांगली गुणवत्ता असलेल्या बियाणांची निवड करतात. म्हणजे पेरणी म्हणजे नक्की काय केली जाते, हा तर सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. पेरणी आली म्हणजे बियाणं आलं, मग बियाणं कुठल्या प्रतीचं वापरलं जातं, तर चांगली गुणवत्ता असलेलं बियाणं वापरलं जातं, ज्यामुळे आपल्याला पीक चांगल्या प्रकारचं मिळू शकतं. चांगली गुणवत्ता असलेले बियाणे उत्तम प्रतीची स्वच्छ निरोगी असतात. शेतकरी नेहमी जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणांनाच प्राधान्य देतात. त्यामुळं पारंपरिक पण आपल्याला पद्धती माहिती आहेत, पाकडलं जातं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ज्या नको असलेल्या बिया आहेत त्या बाहेर फेकल्या जातात, पाण्यामध्ये ठेवलं जातं, की जेणेकरून काय होईल, जे काही खराब बिया आहेत त्या वर तरंगतील. त्यामुळे उत्तम जितकं बियाणं असेल तितकं पीक देखील काय होतं, चांगलं येतं. तर इथं बियाण्यांची निवड मध्ये एक छोटासा प्रयोग दाखवलेला आहे बघा. तर बियाणं ज्यावेळेस पाण्यात टाकलं जातं त्यावेळेस काय होतं, खराब जे बिया आहेत त्या वर तरंगतात आणि ज्या चांगल्या बिया आहेत ह्या पाण्यात अगदी तळाशी बुडतात. इथं शेतातील पारंपरिक अवजारं दिलेली आहेत. इथं कल्टिवेटर आहे, फावडा आहे, विळा आहे, कुदळ आहे. ठीक आहे, इथे विळ्याचे छोटे छोटे वेगळे वेगळे प्रकार देखील आहेत. तर पारंपरिक अवजारीमध्ये काय येतं, तर याचा उपयोग हा पारंपरिक पद्धतीने पेरणी करण्यासाठी केला जातो.
म्हणजे पूर्वीपासून अगदी तुमच्या आजोबांच्या आजोबांपासून असेल किंवा त्याच्या आधीच्या काळापासून याचा उपयोग पेरणी करण्यासाठी केला जातो. तर हे अवजार नरसाळ्याच्या आकाराचे असते आणि त्या नरसाळ्यामध्ये काय केली जातात, तर बीज भरली जातात. ठीक आहे. तर ही बीज नरसाळ्यामध्ये भरल्यानंतर तीक्ष्ण टोके असलेल्या 2 किंवा 3 नलिकामधून काय होतात, बाहेर पडतात. म्हणून माहिती आहे ना, बिया ज्या आहेत किंवा बीज जी आहेत धान्याची, ह्याच्यातला कचरा वगैरे देखील वेगळा काढला जातो, कारण ह्या नलिकामध्ये तो अडकण्याची शक्यता असते. ही टोके जमिनीला भेदून बीजांना स्थापित करतात. तर बीजांना स्थापित करतात म्हणजे काय, तर जमिनीमध्ये ते बीज रोवण्यासाठी मदत करतात. इथं धान्य पेरणी यंत्र आणि पेरणीची पारंपरिक पद्धत जी आहे ना आपण करतो ही दिलेली आहे. त्याच्यामध्ये धान्य पेरणीचे यंत्र हा भाग बघूया. तर धान्य पेरणीचे यंत्रामध्ये धान्य पेरणी यंत्र ट्रॅक्टरला जोडलेले असते, कारण सध्या ही आधुनिक पद्धत आहे. या अवजारामुळे धान्य योग्य अंतरावर योग्य खोलीवर पेरले जाते, कारण ट्रॅक्टर जो आहे इथं दाखवल्याप्रमाणे तो सतत कंटिन्युअस एकाच पद्धतीनं काम करतो. ठीक आहे. कारण जे काही पूर्वीची पारंपरिक पद्धतीमध्ये आपण बैलांचा वापर करत होतो, बैल मधीच थांबतात किंवा मधीच फास्ट जातात, बरोबर आहे. पण या अवजारामुळे काय होतं, धान्य योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवरती पेरले जाते. बी योग्य पद्धतीने मातीखाली काय होतं, झाकलं जातं आणि हे व्यवस्थितरित्या झाकल्यामुळे काय होतं, पक्षी बिया खाऊ शकत नाहीत. म्हणजे जितकं काही तुम्ही पेरलेलं असेल, जर बियाणं उत्तम प्रतीचं असेल आणि निसर्गाने साथ दिली तर उत्तम पीक हे नक्कीच मिळते. या यंत्राचा वापर केल्यामुळे वेळ आणि श्रम यांची बचत होते, कारण आताच्या आधुनिक युगामध्ये वेळेला फार महत्व आहे. नंतर आहे ते खते. तर खते ही महत्वाची भूमिका बजावतात. तर खत म्हणजे नक्की काय, तर वनस्पतीच्या निरोगी वाढीसाठी जो पदार्थ मातीमध्ये मिसळला जातो त्याला आपण खत असे म्हणतो. कारण याच्यामुळे काय होतं, तर वनस्पतीची योग्य रीतीने वाढ होते. कारण शेतामध्ये आपण सतत काही ना काहीतरी पीक घेत असतो, यामुळे ठराविक पोषक घटक त्यातले कमी होत जातात. त्यामुळे ते नैसर्गिक पद्धतीने मिळवण्यापेक्षा तितका वेळ नसतो, म्हणून काय केलं जातं, तर कृत्रिम पद्धतीने म्हणजे आपण ते काय करतो, शेतामध्ये आपल्या घालतो. तर ही जी खतं आहेत त्या खतांचे 2 प्रकार आहेत, नैसर्गिक खते आणि कृत्रिम खते. तर नक्की खतांचे फायदे काय आहेत, तर किंवा खत आपण शेतामध्ये का घालतो, तर वनस्पतींना आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा करतात, वनस्पतींची वाढ चांगली होते, जमिनीची सुपीकता देखील वाढते आणि उत्पन्न देखील काय होते, जास्त मिळते. तर खत देणे म्हणजे काय, तर जमिनीतील पोषक घटकांचा तुटवडा भरून काढण्यासाठी शेतकरी शेतामध्ये खताचा वापर करतात, यालाच खत देणे असे म्हणतात. कारण तुम्ही पाहिलं असेल तर युरिया जे खत आहे ते भात पीक ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस जर ते पिवळट रंगाचं पडायला लागलं, ते युरिया घातल्यानंतर ते 2 ते 3 दिवसात किंवा 4 दिवसात आपल्याला हिरवगार दिसतं, बरोबर आहे. म्हणजे तिथं नायट्रोजनयुक्त खताचा पुरवठा कमी पडलेला असतो किंवा तुटवडा झालेला असतो आणि हा आपण खताच्या साहाय्याने भरतो, याला खत देणे असे म्हणतात. तर ही कृत्रिम खते, नैसर्गिक खते म्हणजे काय, तर कृत्रिमचा अर्थ जो आहे तो म्हणजे काय, मानव निर्मित, आणि नैसर्गिक जे आहे ते नैसर्गिकरित्या किंवा निसर्गामध्ये. तर कृत्रिम खते हे असेंद्रिय क्षार आहेत आणि नैसर्गिक खते हे नैसर्गिक पदार्थापासून बनतात. कृत्रिम खते याचे उत्पादन कारखान्यामध्ये करतात आणि नैसर्गिक खते आपल्याला कुठे मिळतात, शेतामध्ये किंवा जमिनीमध्ये मिळतात. कृत्रिम खतामुळे जमिनीला ह्युमस मिळत नाही. मगाशी सांगितलं होतं हे ह्युमस काय आहे, तपकिरी काळपट रंगाचा अर्धवट कुजलेल्या वनस्पती व प्राण्यांपासून मिळालेले जे काही खत आहे त्याला आपण ह्युमस म्हणतो. ते कृत्रिम खतापासून मिळत नाही पण नैसर्गिक खतांपासून मिळतं. जास्त वापरल्याने जमिनीचा पोत बिघडतो, म्हणजे जमिनीची सुपीकता नष्ट होते.
किंवा त्याला पोत म्हणजे पीएच असं म्हणू शकतो. आणि नैसर्गिक खतेमध्ये जास्त वापरल्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहतो. कृत्रिम खते जे आहेत यामुळे काय होते, प्रदूषण होते, पण नैसर्गिक खतामुळे प्रदूषण होत नाही. जी कृत्रिम खते आहेत ती जास्त काळ जमिनीमध्ये राहत नाहीत. म्हणजे आता युरिया घातला आणि ते वर्षभर टिकलं तिथं असं कधीच होत नाही. पण ज्यावेळी आपण नैसर्गिक खतं, आपल्या गायरीमध्ये निर्माण होणारं शेणखत असू देत, सोनखत असू देत, हे ज्यावेळी आपण शेतामध्ये घालतो ते दर 6 महिन्याने वगैरे घालत नाही, तर वर्षामधून किंवा 2 वर्षामधून ते एकदाच वापरलं जातं. ते जमिनीमध्ये जास्त काळ टिकतं. कृत्रिम खते तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतं. कारण स्पेशली त्याच्यामध्ये NPK आपल्याला संज्ञा माहीत असतील तर नायट्रोजन म्हणजे N, फॉस्फरस P आणि पोटॅशियम K ही मुबलक प्रमाणात असतात. पण आपले जे नैसर्गिक खते याच्यामध्ये मात्र कमी प्रमाणात असतात. इथं उदाहरण दिलेलं आहे NPK किंवा युरिया. आणि नैसर्गिक खतांचं उदाहरण काय आहे तर कंपोस्ट आहे, गांडूळ खत आहे, शेणखत आहे. नैसर्गिक खतांचे फायदे कोणते? तर नैसर्गिक नैसर्गिक खते जी आहेत ती कृत्रिम खतांपेक्षा केव्हाही काय असतात, चांगली असतात. मातीची जलधारण क्षमता वाढते. म्हणजे याच्यामध्ये असणारा जो काही ह्युमस आहे तो काय करतो, जास्तीत जास्त पाणी धरून ठेवतो. त्यामुळे पिकांना ते जास्त काळ मिळत जातं. जमीन सच्छिद्र आणि भुसभुशीत बनते. कारण मगाशी सांगितलेलं जितकी जमीन सच्छिद्र आणि भुसभुशीत असेल तितकी मुळं खोलवर जातात आणि पिकांचं उत्पादन येण्यासाठी मदत होते व हवा देखील खेळती राहते. त्यामुळे मुळं सुद्धा खराब होत नाही, कारण मुळांना हवेची देखील गरज असते. जमिनीचा पोत सुधारतो. म्हणजे जो जमीन चांगली बनते आणि त्याच्यामध्ये पिकं देखील चांगली येतात. मातीतील चांगल्या जीवाणूंची वाढ होते. तर आपण पाहतो की आपण कोणतंही झाडाचा पाला वगैरे खाली पडला तर थोड्या दिवसानंतर तो कुजतो आणि मातीमध्ये मिसळतो, ज्याचं खत बनतं. मग ही क्रिया जी आहे ती जीवाणूंच्यामुळे होते, ज्याला बॅक्टेरिया असं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर मातीतील जे चांगले बॅक्टेरिया आहेत त्यांची वाढ करण्यासाठी देखील या नैसर्गिक खतांचा उपयोग होतो. जमिनीमध्ये जास्त काळ टिकतात. कारण मी मगाशी सांगितलेलं होतं की आपण एकदा का जर शेणखत वगैरे शेतामध्ये घातलं तर 1, 2, 3 वर्ष आपण निवांत राहू शकतो, कारण त्याच्यामध्ये तितका काळ ती टिकून राहतात. आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी ही नैसर्गिक खतं मदत करतात आणि प्रदूषण देखील होत नाही. जे आपल्याला कृत्रिम खतं जी आहेत त्याच्यामुळे प्रदूषण होऊ शकतं. म्हणजे मातीचं प्रदूषण होतं, जीवाणू नष्ट होतात, किंवा जे भूजल साठे आहेत, बोरिंगचं पाणी जे आहे ते प्रदूषित होतं. कशामुळं? तर कृत्रिम खतामुळं. पण नैसर्गिक खतामुळं मात्र असं काही घडत नाही. तर आपण नर्सरीमध्ये वगैरे पाहिलं असेल तर काही रोपांची लागवड लहान पिशव्यांमध्ये करतात किंवा इथं दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये करतात. मग असं का केलं जातं? तर रोपांची जास्त प्रमाणात दाटीवाटी टाळण्यासाठी. कारण एकत्र जर झाडं आपण ती लावली किंवा रोपं लावली तर काय होतं, त्याच्यामध्ये पोषक घटक मिळवण्यासाठी स्पर्धा होते आणि व्यवस्थितरित्या त्यांची वाढ होत नाही आणि ती पोषक घटक काय होतील, वाया जातील. त्यामुळे रोपांची जास्त प्रमाणामध्ये म्हणजे रोपांची लागवड जी आहे ती अशा पद्धतीनं केल्यामुळे काय होईल, तर त्याला सूर्यप्रकाश, पोषक घटक व्यवस्थितरित्या मिळतील. म्हणून त्यांची लागवड काय केली जाते, छोट्या पिशव्यामध्ये किंवा अशा कुंड्यामध्ये केली जाते. नंतर आहे ते जलसिंचन. तर पिकांना विविध कालावधीसाठी पाण्याचा पुरवठा करणे म्हणजे जलसिंचन. कारण आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो की पाणी पाजवलं शेताला, बरोबर आहे. मग ऊस पिकांना जास्त प्रमाणामध्ये पाणी लागतं, पण जर तेच कोथिंबीर असेल तर त्याला कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं. म्हणून पिकांना विविध कालावधीसाठी पाण्याचा पुरवठा करणे म्हणजेच काय, जलसिंचन होय. तर समजा प्रश्न विचारला, जलसिंचन किंवा पाण्याची गरज पिकांना का असते? आपण पावसाच्याच पाण्यावरती अवलंबून राहू शकतो का? नाही.
बरोबर आहे. तर आपण त्यांना काय करतो, तर बोरवेलचं पाणी, विहिरीचं पाणी शेतामध्ये दिलं जातं किंवा नद्यांमध्ये जे काही कालवे काढून शेतांच्या पर्यंत ते पाणी पोहोचवलं जातं. मग हे पाणी का गरजेचं आहे? तर पिकांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते, हे आपल्याला माहिती आहे. पिकांना आवश्यक पोषक घटक कशामध्ये विरघळतात? पाण्यामध्ये. मग मुळं काय करतात? हे पोषक घटक विरघळलेलं पाणी शोषून घेतात, जे वनस्पतींच्या वाढीसाठी चांगलं असतं. पाण्यामुळे पिकांचे हिम आणि उष्ण हवेपासून संरक्षण होते. उष्ण जी काही हवा आहे, हिम म्हणजे बर्फ, ह्या बर्फापासून आणि उष्ण हवेपासून संरक्षण कोण करत असतं? तर पाणी करत असतं. कारण वनस्पतीचा जास्तीत जास्त भाग हा कशाने बनलेला आहे? पाण्यामुळे, पाण्याने भरलेला आहे. पाणी खनिज आणि कृत्रिम खतांचे शोषण करते. समजा आता कृत्रिम खतामध्ये आपण जर युरिया शेतामध्ये मारलं तर कोरड्या जमिनीवर आपण कधीच युरिया मारत नाही, तर थोडंफार तरी त्याच्यामध्ये ओलावा असावा लागतो किंवा शेतामध्ये थोडं पाणी असावं लागतं. मग अशा वेळी ज्यावेळेस युरिया आपण मारतो तो पाण्यामध्ये विरघळतो आणि तो पिकांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचवला जातो. पिकांना पाण्याची गरज का असते? तर पिकांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये खनिजे जी आहेत ती विरघळलेली असतात. बीजांकुरण जे आहे त्यावेळेस काय आहे? पाण्याची गरज असते. कारण तुम्ही पाहिलं असेल तर घरामध्ये आपण भात ठेवलं किंवा आपण बरण्यामध्ये विविध काय करतो, कडधान्य ठेवतो, ही तिथं कधीच त्यांना अंकुर येत नाहीत किंवा ती उगवत नाहीत. पण ज्यावेळी आपण जमिनीवर टाकवतो आणि जमीन जर ओली असेल तर मात्र त्यांना लगेच काय होतात? अंकुर फुटतात. म्हणून त्यांना पाण्याची गरज आहे. पाण्यामध्ये सर्व पोषक घटक काय होतात? विरघळतात. जलसिंचनाचे स्रोत. आता हे पाणी पुरवठा जो आहे तो आपण कशाद्वारे करतो किंवा ते स्रोत कोणते? तर विहिरी किंवा कूपनलिका. तर कूपनलिका म्हणजेच काय? आपली बोरवेल, तलाव, तळी, नद्या, धरणे आणि कालवे इत्यादी जलसिंचनाचे काय आहेत? स्रोत आहेत. तर आपल्या जलसिंचनाच्या पारंपरिक पद्धती कोणत्या? तर पारंपरिक पद्धतीमध्ये विहिरी, तलाव आणि कालव्यामधील पाणी काय केलं जात होतं? तर गुरेढोरे किंवा मजुरांचा उपयोग करून पाणी बाहेर काढले जात होते. यालाच आपण पारंपरिक पद्धत असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धती वापरत होत्या? इथे चित्रामध्ये पण दिलेलं आहे. तर मोठ पद्धत वापरली जात होती. नंतर साखळी पंप किंवा चेन पंपच्या साह्यानं काय केलं जात होतं? पाणी पुरवठा केला जात होता. ढेकळी पद्धत जी आहे त्याच्या साह्यानं देखील पाणी पुरवठा केला जात होता. आणि रहाट किंवा तरफ जी आहे म्हणजे इथं बैलांच्या साह्यानं ती काय केलं जात होतं? तर रहाट ओढली जायची आणि त्याला प्रत्येक ठिकाणी पाणी साठवण्यासाठी बारडी वापरली जायची. जसजसा हा बैल फिरत जाईल तस तसं त्यात पाणी भरलं जायचं आणि ते कालव्यामार्फत शेतापर्यंत पोहोचवलं जात होतं. मग आता आधुनिक तंत्रे कोणती आहेत जलसिंचनाची? तर त्यातला तुषार सिंचन ही आपली पहिली जी पद्धत आहे किंवा तंत्र जे आहे ते तुषार सिंचन आहे. तर या तंत्राचा उपयोग असमान जमिनीवर करतात. असमान जमीन म्हणजे काय? जर जमीन वरती खालती सपाट नसेल, बरोबर आहे, तर जर ती सपाट नसेल, समतल नसेल, तर अशा जमिनीमध्ये तुषार सिंचनाचा उपयोग उत्तम रीतीने करता येतो. कमी पाणी असणाऱ्या ठिकाणी याचा उपयोग करतात. उभ्या नळांच्या डोक्यावर फिरते नोझल असते आणि यांचा पिकावर काय होतो? अगदी पाऊस पडल्यासारखं सिंचन केलं जातं. याचा फायदा एक आहे तो म्हणजे तुषार सिंचनामुळे पानावरती जे काही रोग असतील तर ते धुतले जातात. वालुकामय मातीमध्ये तुषार सिंचनाचा हा फायदा चांगल्या पद्धतीने होतो. नंतर दुसरी पद्धत आहे ती ठिबक सिंचन तंत्र. तर या तंत्रामध्ये थेंबाथेंबाने जलसिंचन मुळांजवळ होते. याला ठिबक सिंचन असे म्हणतात. ठिबक सिंचन म्हणजे काय? थेंब थेंब पडतात. ठीक आहे. फळांची बाग आणि झाडांना हे तंत्र काय असते? योग्य असते. कारण आपण भात पिकामध्ये किंवा गहू, मका या ठिकाणी असे वापरू शकत नाही. तर या ठराविक अंतरावरती काय केलं जाते? फळांची जी रोपं आहेत किंवा झाड आहेत त्यांची लागवड केली जाते
आणि बरोबर त्यांच्या मुळांच्या इथे जे छिद्र असते त्यातून थेंब थेंब पाणी पडत असते. त्यामुळे यामध्ये पाणी वाया जात नाही. पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी हे एक काय आहे, वरदानच आहे. तर शेती करत असताना आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल, आता पावसाळ्याचं सीझन आहे, प्रत्येकाच्या घरी आई असेल किंवा शेजारची काकू असेल, सर्वजण काय करायलेत, भांगलायला जायलेत, बरोबर आहे. मग ही भांगलणी का केली जाते, तर रान काढण्यासाठी. तर जे हे रान आहे त्यालाच आपण सायन्सच्या भाषेमध्ये मराठीमध्ये तण असे म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला वीड असे म्हणतात. तर हे तण किंवा रान म्हणजे काय, तर मुख्य पिकांबरोबर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या, कारण आपण तर त्यांच्या बिया तिथं टाकत नाही तरी सुद्धा ते उगवतात, म्हणून काय म्हटलेलं आहे, मुख्य पिकांबरोबर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या अनावश्यक वनस्पतींना, कारण त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाहीये, तर अशा वनस्पतींना तण असे म्हणतात. तर तण काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे आपण ज्याला आपण भांगलन असं म्हणतो, त्याला सायन्सच्या भाषेमध्ये तण निर्मूलन असे म्हणतात. तर तणांचे पिकावरील दुष्परिणाम कोणते, किंवा तण आपण का काढतो, रान आपण का काढतो, ते का भांगलतो, तर तण काय करतं, मुख्य पिकांबरोबर पाणी, प्रकाश या घटकांसाठी काय करतं, स्पर्धा करतं. त्यामुळं मुख्य पिकाला पाणी कमी पडतं, प्रकाश कमी पडतो, पिकांच्या वाढीवर याचा परिणाम होतो. जितकं शेतामध्ये रान उगवलेलं असेल तितकं तिथं पीक खराब येत जातं, बरोबर आहे, म्हणजे कमी प्रमाणामध्ये मिळतं, म्हणून पिकांच्या वाढीवर याचा परिणाम होतो. तण कापणीच्या वेळी अडथळा आणतात. समजा आता भात कापणी असेल, तर ती भात कापणी असताना जर मध्ये सगळं रानच असेल तर ते कापत असताना सुद्धा आपल्याला अडथळा निर्माण होतो. जमिनीतील पोषक घटक शोषून घेतात, म्हणजे आपण जर खत वगैरे घातलेलं असेल तर ते मुख्य पीक राहिलं बाजूला, तर हे जे काही तण आहेत, रान आहे, हे स्वतः ते काय करतं, पोषक घटक शोषून घेत असतं. मग आपण कुठल्या पद्धतीनं हे तण निर्मूलन करतो, म्हणजेच भांगलन करतो, तर हाताने उकडून टाकतो, जवळून विळ्याच्या साह्याने कापून टाकतो, किंवा तणनाशक, विडीसाईड म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये, ते तणनाशकांचा उपयोग करतो, म्हणजे औषध मारलं जातं किंवा औषधाची फवारणी केली जाते. जमीन पाड पाडून पलटी करणे व त्यातून तण उपटणे, कारण आपण बरेचसे असे रान किंवा बघितलेले आहेत की ज्यावेळी आपण उन्हाळ्यामध्ये शेत पलटी पाडतो, पाड पाडतो, त्यावेळी त्याचे कांद्यासारखे काही भाग असतात, ठीक आहे, कांद्यासारखे गड्डे असतात, आपण काय करतो, ते सगळे गोळा करतो आणि ते जाळून टाकतो, याच्यामुळे रान कमी होते. नंतर आहे ती म्हणजे कापणी, हा देखील महत्वाचा टप्पा आहे शेतीमध्ये. तर पिके परिपक्व झाल्यानंतर ती कापली जातात, त्यालाच आपण काय म्हणतो, कापणी असे म्हणतो. मग कापणी कशाच्या साहाय्याने करतात, तर पारंपरिक पद्धतीमध्ये ती विळ्याच्या साहाय्याने करतात, पण आधुनिक पद्धतीमध्ये ती हार्वेस्टर म्हणजे कापणी यंत्र याच्या साहाय्याने करतात. मग त्याच्यामध्ये महत्वाचा भाग जो आपल्याला अगदी ओळखीचा आहे तो म्हणजे मळणी. तर कापणी केलेल्या पिकांमधून बीज किंवा दाणे वेगळे करतात, यालाच काय म्हणतो आपण, मळणी असे म्हणतो. तर ही प्रक्रिया हार्वेस्टर आणि थ्रेशर म्हणजे मळणी यंत्र, कारण हार्वेस्टर काय करतं, तर ते धान्य जे आहे ते कापतं, आणि थ्रेशर काय करतं, तर त्याचे जे बीज किंवा दाणे आहेत ते त्याच्यापासून वेगळं करतं. यांच्या साहाय्याने काय केलं जातंय, तर ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. नंतर शेवटचा भाग आहे तो म्हणजे संग्रह किंवा साठवण. तर हा देखील महत्वाचा भाग आहे, कारण आणलेलं पीक उत्तमरित्या जास्त काळ टिकवणं ही गरज असते. तर जर पिकांच्या दाण्यांना जास्त कालावधीसाठी ठेवायचे असेल तर काय केलं जातं, कीटक, आर्द्रता, उंदीर आणि सूक्ष्मजीवांपासून सुरक्षित ठेवले जातात, त्यालाच आपण साठवण असं म्हणतो. मग हे धान्य का खराब होतं, साठवलेलं धान्य खराब होण्याची कारणे कोणती, तर एक तर माहिती आहे तुम्हाला, उंदीर किंवा घुशीमुळे, बरोबर आहे, त्या काय करतात, तर खातात कमी पण त्याची नासाडी जास्त प्रमाणामध्ये करतात. सूक्ष्मजीवामुळे देखील, कारण त्याच्यामध्ये काय होतं, सूक्ष्मजीवामुळे ते लवकर खराब होतात. धान्यामध्ये जर ओलावा असेल
तर ते पटकन खराब होतं. धान्यातील आर्द्रतेमुळे म्हणजेच काय, ओलाव्यामुळे धान्यात जितका ओलावा असेल तितके सूक्ष्मजीव जास्त प्रमाणामध्ये सूक्ष्मजीवांची काय होत असते, वाढ होत असते. तर धान्य ठेवण्याची जागा ओलसर असेल तर कवकामुळे धान्य खराब होते. कवक म्हणजे काय, बुरशी. जर समजा तुम्ही मळणी झाल्यानंतर भात एखाद्या ओलसर ठिकाणी आणून ठेवला की जिथं पाणी साठते, तर काय होईल, तर ते खराब होऊन जाईल, त्याला बुरशी आल्यासारखे होईल आणि ते खराब होऊन जातं. म्हणून साठवण जी आहे ती उत्तम पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तर आपण छोट्या प्रमाणात किंवा कमी प्रमाणामध्ये उत्पन्न झालं तर पोत्यामध्ये, बोऱ्यामध्ये काय करतो, म्हणजे पारंपरिक बोरे असू देत किंवा आत्ताचा आधुनिक पत्र्याचा बोरे असू दे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर धान्य साठवून ठेवतो. तर आधुनिक पद्धतीमध्ये सुद्धा काय केली जातात, मोठ्या प्रमाणामध्ये ही धान्य योग्य पद्धतीनं साठवली जातात.